ते आता CP राधाकृष्णन यांची भेट घेतील, त्यांच्यासमोर सत्ता स्थापनेचा जो प्रस्ताव आहे तो देखील मांडला जाईल। त्याचबरोबर आमदारांचं समर्थनार्थ जे पत्र आहे ज्यावर या सगळ्या आमदारांच्या सह्या असतील, ज्यामध्ये गटनेते पदासाठी सगळ्या आमदारांनी ज्या सह्या दिल्या होत्या ते पत्र देखील राज्यपाल यांच्या समोर मांडण्यात येईल आणि त्यानंतर राज्यपाल जे आहेत ते एक नोटिफिकेशन काढतील, जी खरं तर औपचारिक प्रोसेस आहे ती देखील करण्यात येईल। त्यासाठी सगळे प्रमुख नेते महायुतीचे जे आहेत ते आता राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झालेत। तर आत्ताची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय। राजभवनात अनेक नेते दाखल होताना आपण बघू शकतोय। महायुतीचे नेते राजभवनात दाखल होत आहेत। राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे आणि यासाठी अनेक महत्त्वाचे नेते जे आहेत ते राजभवनात दाखल झालेले आहेत। आताची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय साम टीव्हीवर आणि ही आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय। अनेक महत्त्वाचे महायुतीचे नेते जे आहेत ते राजभवनात दाखल होत आहेत। फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार देखील राजभवनात पोहोचतायत आणि आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येईल। राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा हा दावा केला जाणार आहे। आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, आपण बघतोय की अनेक महत्त्वाचे नेते राजभवनात दाखल होत आहेत। शिवाय फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार देखील रवाना झालेले आहेत। काय अधिकची माहिती आहे? खरं तर महायुतीला 234 आमदारांचं एक क्लिअर मॅन्डेट मिळाल्यामुळे सत्ता स्थापनेसाठी कुठलाही अडथळा येणार नसल्याचं चिन्ह असताना देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। मात्र जी ऑफिशियल प्रोसेस आहे जी राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडनं पार पडणार आहे आणि त्यासाठी महायुतीचे सगळे नेते जे आहेत, ज्यामध्ये जे प्रमुख नेते ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत, यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी हे सगळे नेते जे आहेत ते आता राजभवनावर दाखल झालेले आहेत। शिवसेना असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल आणि त्यानंतर भाजप असेल, या तिन्ही पक्षातील इतर जे नेते आहेत ज्यामध्ये उदय सामंत असतील, राहुल शेवाळे असतील, त्यानंतर राष्ट्रवादीचे सगळे नेते असतील, भाजपचे रावसाहेब दानवे, चंद्रकांत पाटील यासारखे सर्व प्रमुख कोर कमिटीचे जे नेते आहेत ते देखील आता राजभवनावर पोहोचलेले आहेत। एक ऑफिशियल प्रोसेस जी आहे ती पार पडण्यासाठी खरं तर हे सर्व महायुतीचे नेते राजभवनावर दाखल झालेले आहेत। CP राधाकृष्णन जे राज्यपाल आहेत राज्याचे, त्यांच्या समोर हा महायुतीचा जो प्रस्ताव आहे सत्ता स्थापनेचा तो देखील मांडण्यात येणार आहे आणि हा प्रस्ताव मांडल्यानंतर राज्यपाल जे आहेत ते या सर्व प्रस्तावाबद्दल खरं तर एक नोटिफिकेशन काढतील, या महायुतीच्या सर्व नेत्यांना सूचना देतील आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर शपथविधीचा सोहळा जो आहे तो देखील पार पडणार आहे। आणि तत्पूर्वी ज्या सगळ्या ऑफिशियल प्रोसेस आहेत ते पूर्ण करण्यासाठी आता महायुतीचे नेते जे आहेत ते राजभवनावर दाखल झालेत। अक्षय, कोण कोण नेते इथे उपस्थित आहेत? आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार देखील राजभवनात दाखल होत आहेत। आणखी कोण कोण नेते जे आहेत ते राजभवनात येत आहेत? काय अधिकची माहिती आहे? काही वेळापूर्वी विधान भवन जे आहे ते सत्ता केंद्र होतं आणि त्यानंतर आता राजभवनावर हालचालींना वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांची गटनेतापदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली आणि त्यानंतर हे तिघेही जण एकाच गाडीतून राजभवनावर दाखल झालेले आहेत। या तिन्ही नेत्यांसोबत इतर प्रमुख नेते आपण जर बघितले तर ज्यामध्ये भाजपचे आशिष शेलार असतील, चंद्रकांत पाटील असतील, रावसाहेब दानवे असतील, रवी राणा असतील, सुधीर मुनगंटीवार असतील, भाजपचे हे नेते, त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खरं तर प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील यासारखे वरिष्ठ नेते, त्यानंतर शिवसेनेकडनं राहुल शेवाळे, उदय सामंत यासारखे प्रमुख नेते जे आहेत ते देखील राजभवनावर दाखल झालेले आहेत। आणि CP राधाकृष्णन जे राज्यपाल आहेत त्यांची देखील आता भेट जी आहे ती आता घेण्यात आली। काही क्षणापूर्वी विनोद तावडे जे आहेत ते देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यामुळे भाजपचं सर्व कोर कमिटीचे जे प्रमुख सदस्य आहेत, त्यानंतर जे सर्व काही नवनिर्वाचित आमदार आहेत ते देखील राजभवनावर दाखल व्हायला आता सुरुवात झालेली आहे। आणि एक बैठक जी फॉर्मल बैठक आहे राज्यपालांच्या उपस्थितीत, जो महायुतीकडनं जो सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यात येणार आहे त्या बैठकीला देखील आता आतमध्ये सुरुवात होणार आहे काही क्षणांमध्ये आणि औपचारिक बाबत ज्या सगळ्या प्रोसिजर आहेत त्या देखील राज्यपालांकडनं पूर्ण होणार आहे। नक्कीच अक्षय, आपण बघतोय की महायुतीचे नेते राजभवनात दाखल झालेले आहेत। फडणवीस असतील, शिंदे असतील, अजित पवार हे राजभवनात दाखल झालेले आहेत आणि महायुतीचे जे नेते आहेत महत्त्वाचे ते राजभवनात दाखल होत आहेत। राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येणार आहे।
पण असं म्हटलं जातं की फडणवीस, शिंदे आणि अजित पवार या ठिकाणी एकत्र दाखल झालेत, तर त्याबद्दलची काय माहिती मिळते? काही वेळापूर्वी अशी चर्चा होती की देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री पदासाठी नाव आल्यानंतर काही नाराजी महायुतीमध्ये आहे का. मात्र हे चित्र आता स्पष्टपणे महायुतीने खोडून काढलं आहे. कारण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकाच गाडीतनं वर्षा बंगल्यावरून थेट राजभवनावर दाखल झालेले आहेत आणि यामुळे एक चित्र स्पष्ट झालेलं आहे की महायुतीमध्ये कुठलीही बिघाडी नाहीये, कुठलीही नाराजगी आहे ती देखील कुठलीही नाही नसल्याचं स्पष्ट चित्र आता राजभवनावर येताना पाहायला मिळालं. कारण वर्षावरनं जो मुख्यमंत्री आजीव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते त्यांचा ताफा होता, त्यांच्या प्रमुख गाडीमध्ये स्वतः एकनाथ शिंदे होते, त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे देखील त्याच गाडीत होते. त्यामुळे कुठेही नाराजी नसण्याचं स्पष्ट आहे आणि त्यानंतर इतर नेते जे आहेत त्या याच ताफ्यामध्ये होते आणि त्यामुळे सगळे एकत्र महायुतीचे सर्व नेते जे आहेत ते राजभवनावर दाखल झालेले आहेत. आपण बघतोय की नवा मुख्यमंत्री कोण होणार याचा पेच आता सुटलेला आहे. तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे, गटनेतापदी त्यांची निवड झाली आहे. पण इतर खाती जी आहेत ती कुणाच्या वाट्याला येणार याबद्दलही अजून पेच सुटलेला नाहीये. तर त्याबद्दल काय माहिती मिळते? खरं तर काही वेळापूर्वी आज सकाळी भाजपची गटनेता पदासाठी जी बैठक होती विधिमंडळाची ती पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ते जवळपास निश्चित झालेलं होतं. त्यामुळे उद्या अशी प्राथमिक माहिती मिळतीये की देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री पदासाठी जी शपथविधीचा सोहळा जो आहे तो पार पडेल आणि त्याचबरोबर दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा देखील शपथविधी प्रमुख नेते देशाचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. इतर मंत्र्यांचा कुठला शपथविधी उद्या होतो का हे पाहणं महत्वाचं ठरेल. काही वेळानंतर अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते की हे तिन्ही नेते एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे एक संयुक्त पत्रकार परिषद घेतील आणि त्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल. आपण जर पाहिलं तर भाजपचे जो दोन निरीक्षक आले होते त्यांनी देखील हेच आज सांगितलेलं आहे पत्रकार परिषदेद्वारे की राज्याला एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील आणि त्यांचा शपथविधी सोहळा जो आहे तो उद्या पडणार आहे. गृहमंत्री पदावरनं ज्या खरं तर अनेक चर्चा होत होत्या त्याबद्दल अजूनही कोडं जे आहे ते सुटलेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. कारण